मित्रांनो नमस्कार. आम्ही नवरा बायको या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असो. आपला हा जो एपिसोड आणि हा जो प्रोग्राम आहे तो नवरा बायकोंची भांडणं कमी करणे आणि नवरा बायकोंची एकी वाढवणे आणि आपला समाज सुधारण्याकडे नेण्यासाठीची वाटचाल असणारा प्रोग्राम आहे. आपली म्हणजे तुमची जबाबदारी काय आहे? काही नाही. हा एपिसोड पूर्ण बघायचा आहे. यात दिलेले उपाय, नियम आणि काही महत्त्वाचे सल्ले आपल्या घरातसुद्धा वापरायचे आहेत आणि घरातसुद्धा वापरून ज्याप्रमाणे विमानात बसल्यावर सांगतात की पहिले अपने ऊपर इस्तेमाल करो फिर दूसरे को दे दो. बरोबर. तो जो मास्क आलेला आहे तो आधी तुम्ही लावा मग नंतर दुसऱ्याला लावा असं सांगतात. तसं या एपिसोडमधले जे उपाय आणि जे तुम्हाला मार्गदर्शन मिळते ते आपण स्वतः करायचं आणि समोरच्यालाही पाठवायचं. त्याप्रमाणे हा एपिसोड तुम्ही नुसता पाहू नकात, पहा, संपूर्ण पहा आणि आपल्या सर्व ग्रुपवर सुद्धा पाठवा की ज्यांच्या घरामध्ये फॅमिलीचा प्रॉब्लेम चालू आहे, नवरा बायकोत वादविवाद चालू आहेत, त्यांना नक्की पाठवा. माझ्याकडे प्रश्न आले की सर सासू सून या वादावरती जरा तुम्ही सांगा. कारण ॲक्च्युली आमच्या घरामध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते सासू सून या वादामुळे होतात. म्हणजे माझे मिस्टर जे आहेत ते ममाज बॉय म्हणजे आईचा मुलगा म्हणून तो जास्त आहे, माझा नवरा म्हणून कमी आहे. बरोबर. आणि किती वर्ष झाले लग्नाला? 15 वर्ष झाले. आज मुलं ही मोठी झालेली आहेत तरीसुद्धा आज तो आईचाच मुलगा आहे, माझा नवरा कमी. हे त्यांनी मला पाठवलं आणि ॲक्च्युली 2-3 एपिसोडपासून ते मला सांगतात की सर हा विषय जरा तुम्ही घ्या, हा थोडा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे म्हणलं, काही हरकत नाही. म्हणलं आता हा एपिसोडमध्ये आपण नक्कीच टाकूयात की हा सब्जेक्ट थोडा इंटरेस्टिंग पण वाटला आणि प्रश्न खरोखरी न सुटणार आहे. पण मी प्रयोग केला की चला आपण जरा याचा विश्लेषण करूयात की हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करता येईल. आणि मी याच्या मुळाशी थोडंसं पोचलो तर हा प्रॉब्लेम नसून ही एक अखंड आईची माया आहे. काय? आईची अखंड माया आहे आणि बायकोचं अखंड प्रेम आहे. प्रेम आणि माया म्हणजे बायकोचं प्रेम आणि आईची माया कुणावर आहे? त्या चिरंजीवावर आहे, हिच्या नवऱ्यावरती आहे. ती नवऱ्यावरती मनासारखं अखंड प्रेम करते आणि ही मुलावरती अखंड आईच्या मायेचा पाझर वाहते. बरोबर. एकंदरीत पाहिलं तर दोघींचीही चूक नाही आणि त्या चिरंजीव किंवा त्या नवऱ्याची सुद्धा चूक नाही. चूक काय आहे? चूक काय याच्यामध्ये की सासू सुनांची घरात भांडणं होत आहेत किंवा सासू सुनांची भांडणं कमी, सासू म्हणजेच आई आणि बायको या दोघांचा मध्ये सँडविच होतं त्या नवऱ्याचं, त्या मुलाचं. इकडे मुलगा म्हणून बघायचं का इकडे नवरा म्हणून राहायचं? दोन्ही भूमिका सांभाळत पुन्हा ऑफिसमध्ये बॉस समोर कर्मचारी म्हणून सुद्धा काम करायचं आहे. मग त्या बिचाऱ्याची त्रेधा तिरपीट उडतीये, ट्रँगल होतोय, त्रिशूळ त्याला येत आहेत. तिन्ही, इकडनं बॉस, इकडनं बायको, इकडनं आई. काय करायचं काय? यामध्ये जनरेशन गॅप म्हणजे पिढीतला फरक हा आहे. बरोबर आहे. हा पिढीतला फरक आहे, त्यामुळे ही गोष्ट घडते. आणि तुम्ही लक्षात ठेवा, आजपर्यंतचे कॅल्क्युलेशन्स काढले तर जरी सासू सुनांची भांडणं झाली तरी कालांतराने हळूहळू जसजसा काळ बदलत गेला आणि ज्या ज्या पद्धतीने वेळ गेला तसं ती सासू आई झालेली आहे आणि ती सून आपल्या पोटची मुलगीसुद्धा झालेली. असे हजारो नाही लाखो घरामध्ये उदाहरणं दिसत आहेत. त्यामुळे सासू सुनांचं भांडण हा जरी एक ज्वलंत विषय आपल्या समाजातला असला तरी ह्याला सोल्युशन्स आहेत नाही असं विषय नाही आहे. इथे फक्त गरज पडते काउन्सिलिंगची, गरज पडते आपल्या सर्व विचारांची आणि आपल्याला बदल करण्याची आणि करून घेण्याची. आलं लक्षात? त्यामुळे मी याचा एक व्हाया मीडिया असा केला की सासू सुनांची जर भांडणं बंद व्हायची असेल तर पहिल्यांदा काय केलं पाहिजे? डिस्कशन वाढवलं पाहिजे. हा पहिला उपाय लक्षात घ्या. डिस्कशन म्हणजे संवाद.
काय होतं की आईला जी भाजी बनवायची आहे मुलाला आवडती आहे, बरोबर आहे. हो, तुम्हाला आईंचेच हातची आवडते, सगळ्या घरांमध्ये डायलॉग चालू असतो, बरोबर आहे. आई जशी बनवते ना तसं कोणाला जमत नाही. बरं, त्याला अजिबात बायकोला टॉर्चर करायचं नसतं, पण लहानपणापासून त्या लेकरांनी 25 वर्ष आईच्या हातचीच भाजी खाल्लेली, बरोबर आहे. मग जेव्हा बायको बनवते तेव्हा थोडासा फरक हा असतो. आमच्याकडे पुरणपोळीवरनं या गोष्टी झालेल्या आहेत. आईच्या हातची पुरणपोळी जमणारच नाही तुला, आणि नाही जमत म्हणजे हे सुद्धा मी बायकोशी बोललो होतो. आमच्या सौभाग्यवती अतिशय चतुर आणि सुविद्य पत्नी, आमचं सौभाग्य. त्यांना हे लक्षात आलं की काय होतंय. बघा, तुम्ही यातून शिकू शकता की यांना आवडती पुरणपोळी ती आईंची म्हणजे सासूबाईंची आवडते, पण माझ्या पुरणपोळीमध्ये काहीतरी फॉल्ट आहे, म्हणजे बनवण्यात काहीतरी चुकते. मग तिने काय केलं की ज्या ज्या वेळेला लक्ष्मी आहेत, गौरी गणपती आहेत, जेव्हा जेव्हा सणवार आहेत, आम्ही देशस्वरूपवेदी ब्राह्मण आहोत, आमच्याकडे सगळे सणवार, सण समारंभ, व्रतवैकल्य, सगळ्या 64 भाज्या, इकडे शाकंभरीचं नवरात्र, खंडोबाचं नवरात्र, देवीचं नवरात्र, सगळं षोडोपचार चालतं आणि परंपरागत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तिने ऑब्झर्वेशन सुरू केलं. सुरुवातीला राग आला असेल, फरक कळण्यात की ती सुविद्य आहे, आणि तिने काय केलं माहिती आहे का, हा जो फॉर्म्युला मी सांगतोय तो तुम्ही सुद्धा करा. म्हणजे तुम्हाला सासूबाईंच्या भाजीमध्ये, म्हणजे आईंच्या भाजीमध्ये किंवा तुमच्या भाजीमध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की माझी बायको जी बनवते ना ते आईला जमत नाही, हे सुद्धा होतं अनेक ठिकाणी आहे, आणि हे कॉमन फॅक्टर आहे. त्यामुळे हा एक नक्कीच उपाय तुम्ही करू शकता. काय केलं तिने की जेव्हा जेव्हा माझी आई पुरणपोळी बनवायची तेव्हा पुरणपोळी बनवायची जी पद्धत आहे सगळीकडे सेमच आहे, पण हाताला एक वेगळी चव असते, हाताचा एक पॅटर्न असतो, त्याचं एक पर्सेंटेज असतं. त्या पर्सेंटेजकडे आई कशा बनवत आहेत त्याच्याकडे ती लक्ष देत गेली. मग ती भांडली नाही, कारण ती तेवढी शिकलेली सुविद्य माझी पत्नी आहे. तिने ऑब्झर्वेशन केलं की काय फरक आहे, म्हणजे नक्की आई काय बनवत आहेत, कशा पद्धतीने बनवत आहेत. कारण शेवटी बरोबर आहे, आज माझ्या आईने 40 वर्ष संसार केलेला आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करता हिचा संसार आत्ता सुरू झालेला होता, त्यावेळची गोष्ट होती. हे सगळं विचार करता तिचा एक्सपिरियन्स आणि हिचा एक्सपिरियन्स कमी आहे. वर्ष कमी जास्त बोललो असेल मी, पण तिचा एक्सपिरियन्स हा कमी आहे, आईचा खूप आहे. तिने कित्येक सणवार केलेत. हिचे जे सणवार आहेत ते घरी होते ते तिच्या आईने केले, पण हिच्याकडे जबाबदारी केव्हा आली, लग्न झाल्यानंतर पुरणपोळी करण्याची. मग तो मुलगा जो म्हणून आहे, म्हणजे मी किंवा कोणता नवरोबा असेल, त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की ही जेव्हा परिपक्व आई बनेल माझी बायको, तेव्हा ती सुद्धा तुझ्या आईसारखाच स्वयंपाक करेल आणि पुरणपोळी बनवेल. कारण अनुभव नसेल तर साधा ड्रायव्हर सुद्धा गाडी धडकवतो. इथं पुरणपोळ्या म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. एकदा साधी पोळी लाटायला गेलो होतो, तिथं म्हणलं जमणार नाही बाबा, रामराम, आपल्याला हे काही लेखी आपल्याला जमणार नाही, आपल्या तयार मेनू आलेला बारा, हे असा मी विचार करणार. तिने ऑब्झर्वेशन करत गेली, एक एक गोष्टी शिकत गेली, आणि मग हळूहळू का होईना आज ती आईसारखी पोळी बनवते, तिच्यापेक्षाही छान बनवते. म्हणजे काय, लक्षात घ्या, अनुभव यायला पाहिजे ना. 1 ते 2 वर्षामध्ये ती तुमची बायको म्हणणारी आहे कसा तुमच्या आईसारखा किंवा तुमच्या घराण्यातला जो स्वयंपाकाचा पॅटर्न आहे तो कसा बनवेल. कितीही तुम्ही ते रेसिपीचे व्हिडिओ बघा, हे करा ते करा, पारंपरिक आजी, आई आणि आपली बायको आणि नंतर मुलगी, ह्यांना जी चव आहे ती जगात कोणी नाही करू शकत. हे माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, त्या बायकोला अनुभवाची शिदोरी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमच्या पारंपरिक स्वयंपाक किंवा तुमचे पॅटर्न्स हे तिला येऊ शकत नाहीत. पहिल्याच वर्षी तुला गणपतीतलं कळत नाही, तुला लक्ष्म्यातलं काही कळत नाही, तुला ह्या गोष्टी कळत नाही, सणवार समारंभ करत नाही, व्रतवैकल्य कळत नाही, याच्यावरनं सासू आणि सुनेची भांडणं होतात. आता मला एक सांगा, ती जी बायको म्हणून आलेली आहे ती बिचारी तिथे 25 वर्ष मुलगी होती.
तुमची मुलगी म्हणजे माझी मुलगी किंवा तुमचा मुलगा कुणीही विचार करा, किती वेळा सण समारंभामध्ये तुमच्याकडे इन्व्हॉल्ड असतात, किती वेळा त्यांनी शिकायचं आहे, त्यांचं करिअर करायचं आहे, एक्झाम द्यायच्यात, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा द्यायच्यात, काही तर स्वयंपाकात लक्ष द्यायचं आहे. लक्ष दिलं पाहिजे, शिकलं पाहिजे, पण करतात. माझी मुलगी स्वयंपाक करते, माझाही मुलगा व्यवस्थित सगळं करतो, पण गरज पडेल तेव्हा आई आहे ना खंबीर. मग या सगळ्यांचा विचार करतात, त्यांना वेळ नाही आलेली या गोष्टींची, आणि त्यामुळे काय होतं की हे वाद वाढत आहेत. त्यामुळे तुम्हाला एक बेसिक सासू सुनेच्या याच्यातला पहिलाच उपाय मी असा देतोय की बदल हे होणं गरजेचं आहे, डिस्कशन होणं गरजेचं आहे. माझ्या बायकोनी ऑब्झर्वेशन करत गेली की कशा बनवतात वेगळ्या पुरणपोळ्या, की माझं काय चुकतं आहे. म्हणजे मी खूप पुरणपोळ्या काही बनवल्या नाही आहेत, पण मला जेव्हा गरज पडली तेव्हा मी आईला, माझी मिसेस म्हणते की माझ्या आईला मी मदत करत गेले, पण पूर्ण स्वयंपाक करण्याचा जो पॅटर्न आहे तो माझ्यावर आत्ता आलेला आहे. त्यामुळं तिच्या आईच्या आणि माझ्या मिसेसच्या पुरणपोळ्यामध्ये फरक पडत होता. पण तिने एक एक गोष्टी ऑब्झर्व केल्या. आता त्या रेसिपीतलं मला काही कळत नाही, त्यामुळे मी सांगू शकत नाही की आई वेगळं काय करत होती आणि तिने तिचं काय कॅप्चर केलं. पॅटर्न्स असतात, प्रत्येकाचे वेगळे पॅटर्न असतात. पुरणपोळ्या करणाऱ्या जर 10 महिला उभा केल्या तर प्रत्येकीचा विषय वेगळा तुम्ही ऑब्झर्व करू शकता. आणि आज लक्षात येतं आहे की आईसारखीच पोळी आमच्या सौभाग्यवती बनवत आहेत, पुरणाची पोळी करेक्टली. मग अनुभव पण पाहिजे, म्हणून प्रत्येक सासूनी, प्रत्येक नवऱ्यानी आणि प्रत्येक बायकोनी लक्षात ठेवायचं की वेळ हा जाऊ द्यायला पाहिजे. हे नाही जमलं करून टाक घटस्फोट, हे तिला जमत नाही करून टाक. अरे ती मुलगी आली आहे ना, इतके वर्षाचा सगळा ब्रेन पॅटर्न जो तिच्या माहेरचा आहे तो सोडून तोडून तुमच्याकडे आलेली आहे. त्यामुळे तुम्ही तिला पहिल्यांदा समजून घेणं, आणि वाद होत असेल तर शांत बसणे. हे माझं आईचं एक वाक्य मला आठवतं की बाळा, जर समोरचा कोणी आग झालेला असेल तर तू पाणी हो. बऱ्याचशा आईवडिलांनी ही गोष्ट मुलांना शिकवली. तू जर इकडे कोलीत घेऊन उभारला, टेंभा घेऊन उभारला किंवा मशाल घेऊन उभारला आणि तिकडनं जर पेट्रोल घेऊन आले तर पेटणार आहे आग. समोर मशाल पेटली असेल तर तू पाणीचं जग घेऊन उभार, म्हणजे ती आग विझेल. हे संस्कार आपल्या घरच्यांच्या आपल्यावरती होत असतात. त्यामुळे बेसिक हा विषय लक्षात घेतला पाहिजे तुम्ही की वादविवाद, भांडणं ही घरात होऊ द्यायची नाहीत. होत असतील तर पहिल्यांदा वेळ जाऊ द्या. वाईट वेळ असते, 1.5 तासाने वेळ बदलत असते. याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं. बदल होणे, एकमेकांशी संवाद साधणे आणि एकमेकांना समजून घेणे म्हणजेच आपलं आयुष्य आहे. अरे तोडायला 1 सेकंद लागत नाही, जोडायला 50-50 वर्ष लागतात. हे वाक्य लक्षात ठेवा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका. ह्याच विषयावर दुसरा उपाय मी सांगणार आहे तो पुढच्या भागामध्ये. शुभम भवतु, शुभ आशीर्वाद.